Co-powered by Techno. मला असं वाटतं पंतप्रधानांनी एखाद्या प्रोजेक्टचं उद्घाटन करणं, शुभारंभ करणं चांगलं केलं पाहिजे, कारण हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. परंतु रोज स्टेशन हा स्टेशन तर ते स्टेशन मेट्रो सुरू होतं, रोज पंतप्रधान उद्घाटन करतात. वाटतं हा पोरखेळपणा आहे. हा निवडणुकीसाठीची स्टंटबाजी जनतेला ही कळते. रोज 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 पंतप्रधान किती स्वस्त करून टाकले यांनी. प्रत्येक स्टेशनच्या उद्घाटन, एका पूर्ण प्रोजेक्टचं उद्घाटन, शुभारंभ सगळं पंतप्रधानांनी केलं आहे. मला असं वाटतं जनतेला या सगळ्या गोष्टी कळतात आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं मेट्रोचं हे सगळं होत असताना स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं आणि स्टंटबाजी करणं, भारतीय जनता पार्टीचं एवढंच प्रोजेक्ट दिसतो. हा मेट्रो राहिलं एकीकडं, पण त्यांना शोभाजीत जास्त इंटरेस्ट दिसतो. खरं तर याच कार्यक्रमाच्या दरम्यान फडणवीस साहेबांचं एक भाषण झालं. त्याच्यात ते असं म्हणतायत की विरोधकांना टीका केली त्यांनी की तुम्ही आंदोलन केलं, आधी काहीतरी करा आणि मगच छात्या बडवा म्हणून. हे पण आम्ही केलेलं आहे, आम्ही करून दाखवलेलं आहे. तुम्ही मला असं वाटतं ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रात टक्केवारीचं राज्य आहे, गुन्हेगारांचं राज्य आहे, गुत्तेदारांचं राज्य आहे, आर्थिक डबघाईला गेलेलं राज्य आहे, या राज्याच्या जनतेच्या डोक्यावर 7,88,000 कोटीचं कर्ज, हेच तुम्ही करून दाखवलेलं या राज्यात. हेच तुमचे पराक्रम आहे का? हे आम्ही करावं असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईस फडणवीस साहेब आपण नेलेलं आहे, एवढंच मी सांगेल. याच उद्घाटन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं पण म्हणलंय की लाडकी बहीण योजनेमध्ये विरोधकांनी जर खोडा घातला तर मतदानातून मतदार त्यांना जोडा मारतील असंही म्हटलंय. कुठं खोडा घालतंय? कोण खोडा घालतंय? पण मी आत्ता ट्विट केलं बघा, मध्य प्रदेशमध्ये अर्थ विभागाने सांगितलं की या आता कोणत्या योजना, मुख्यमंत्र्याला सुद्धा कोणत्या योजना अर्थ विभागाची परवानगी घेतल्याशिवाय जाहीर करता येणार नाही. आज तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण एवढंच काम केलं का तुम्ही? बाकी सांगा ना, 2-2.5 वर्षात काय काय दिवे लावले तुम्ही? शेतकऱ्यांना काय दिलं सांगा, कायदा सुव्यवस्थेचं काय केलं सांगा. राज्य एवढं 7.5-8 लाख कोटी हजार कोटीमध्ये कर्जात गेलं, ते का गेलं सांगा. राज्याचे उद्योग गुजरातला काय गेले ते सांगा ना. लाडकी बहीण रोज काय घेऊन बसले, 1,500 रुपये द्यायचे आणि लाडकी बहीण सांगायचं. पण राज्यातले उद्योग गुजरातमध्ये का गेले याचा खुलासा करा. राज्यातील किती बेरोजगार तरुणांना रोजगार दिला त्याचा उल्लेख करा. या सगळ्या गोष्टी करा ना तुम्ही, या गोष्टी सांगा. मध्य प्रदेशमधली योजना बंद होणार, लाडकी बहीण योजना, असं तुम्ही ट्विट केलं, तर त्याबद्दल जरा सविस्तरपणे सांगा ना, काय म्हणायचं? नाही, मध्य प्रदेशमध्ये ही योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली होती. शिवराज सिंह चौहान यांचं मंत्रिमंडळ होतं, ते मुख्यमंत्री होते. आता जर तुम्ही बघितलं, नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर अर्थ विभागाने त्यांना सुस्पष्टपणे सांगितलं की कोणती योजना आता तुम्ही जाहीर करू नये आणि या योजनेचे पूर्णपणे पैसे थकलेले आहेत मध्य प्रदेशमध्ये. कारण सगळ्या योजनेचा खर्च या ठिकाणी केला आणि राज्य विकासाच्या दृष्टीने आता महाराष्ट्रात काय झालं आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुत्तेदार संपावर जात आहेत, काम करत नाही म्हणतात. जलसंधारण विभागाचे गुत्तेदार ती स्थिती आहे. आज या सगळ्या विभागातल्या गुत्तेदारांना 1 रुपया द्यायला सरकारकडे नाही, रस्त्याचे खड्डे बुजवायचे तर त्याच्याकडे सरकारला रुपया द्यायला नाही, अशी स्थिती राज्याची आर्थिक स्थितीची. तुम्ही काय दिवे लावल्याचे डंके वाजवताय माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय? इकडची ही योजना बंद होईल असं वाटतं तुम्हाला, जशी तुम्ही तिकडची योजना बंद होईल? राज्याची आर्थिक स्थिती काय ती तुम्ही बघा. मी कोणती योजना बंद होईल चालू होईल याच्याविषयी काहीच बोलणार नाही, परंतु राज्याची आर्थिक स्थिती आत्ताच्या घडीला दबघाईला आहे. पोलीस पाटलाचं मानधन दिलं नाही 4 महिन्यापासून. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा भेटत नाही. कलावंतांचं मानधन बंद झालेलं आहे. हे कशामुळे झालेलं आहे? महाविकास आघाडीने जे आंदोलन केलं मेट्रोचं उद्घाटन, त्यानंतर महायुतीने घाईघाईत हे उद्घाटन केलं असं वाटतं तुम्हाला? हे उद्घाटन ज्या दिवशी ठरलं होतं, भले पंतप्रधान न येऊ, त्या दिवशी तुमचा कार्यक्रम जाहीर सभा रद्द होणं मी समजू शकतो, परंतु प्रकल्प तर सुरू व्हायला पाहिजे होता. कोणाच्या हस्ते, एखाद्या सर्वसामान्य प्रवासाच्या हस्ते उद्घाटन केलं असतं तरी खरं तर त्यांचं मोठेपण झालं असतं त्याच्यामध्ये, की चला बुवा मी येऊ शकत नाही, एखाद्या सामान्य प्रवाशाच्या हाताने उद्घाटन करा. मी म्हणत नाही कोणत्या राजकीय नेत्याच्या हस्ते करा, एखाद्या सामान्य प्रवाशाच्या हाताने जरी उद्घाटन केलं असतं तर मला वाटतं त्यांचं मोठेपण आणखी वाढलं असतं. पण ते कोत्या मनाचे लोक आहेत, यांना सगळं माझ्याच हाताने,
मीच केलं पाहिजे ही त्यांची वृत्ती आहे. दानवेसाहेब, मुख्यमंत्री आता भाषणात असं म्हणाले की अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा जेव्हा विषय निघाला तेव्हा ते असं म्हणतायत की विरोधक जे आहेत ते दोन्ही बाजूनी बोलतात. आधी म्हणत होते आरोपीला फाशी द्या, आणि आता जर आरोपी फायर करत असेल तर पोलिसांनी हातात काय शोपीस घ्यायचं. हे पहा, मान्य उच्च न्यायालयानं सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहे. मग तुम्ही रस्त्यावर गोळ्या मारा ना, कशाला सांगता आम्ही एन्काउंटर केलं, आम्ही गोळी मारलं त्याचं तरी सांगा. सरकारने सांगा आम्ही गोळी मारली, त्याला सांगून टाका ना, काय प्रॉब्लेम. मग तेवढी तर हिंमत करा, मग तुमच्यात दम आहे तर. तुमच्यात दम नाही, एकीकडे पोलिसाची बंदूक हिसकत सांगायचं. 4 पोलीस असताना एक सामान्य माणूस, इतके महाराष्ट्रातले पोलीस कमजोर झालेले आहे का जे 4 पोलिसांना एक माणूस आवरत नाही? हे तर सगळं खोटारडेपणाची हद्द आहे ना. बाकीच्या लोकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं असा आमचा आरोप आहे. यालाच जोडून असा प्रश्न आहे की जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आणि त्या ट्विटमध्ये एक जो घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी आहे त्यांनी ती घटना सगळी सांगितल्याची ऑडिओ क्लिप जी आहे ती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केली. नेमका तो प्रत्यक्षदर्शी जो आहे तो एवढं सगळं सांगत असेल तर या घटनेचा काय अर्थ लावायला पाहिजे? हे पहा, आम्ही याच्यात सगळं म्हणतो की अक्षय शिंदेचा मृत्यू झाला याच्याविषयी आम्ही काही बोललो नाही. पण अक्षय शिंदेचा मृत्यू होताना त्याच्या मागचे जे लोक आहे, अजूनही त्या संस्थेचे ते आपटे कुठे आहेत? त्यांना पकडलं? इतके कमजोर आहे आपले पोलीस की एक साधा संस्थाचालक आपल्याला 1 महिना सापडत नाही. एवढं आपल्या पोलिसांचं काम कमी झालेलं आहे का? कर्तव्य पूर्ती कमी झालेली आहे का? आणि म्हणून मला असं वाटतं सगळं झाकण्यासाठी अक्षय शिंदे मारलेला. अक्षय शिंदे मला असं वाटतं मारला गेला याचं दुःख नाही, परंतु ज्या पद्धतीनं बाकीच्यांचे आरोप झाकण्याचा प्रयत्न सरकार करतं. संस्था कोणाची आहे? संस्थाचालक कोण आहे? येऊ द्या ना समोर. ते का नाही येऊ देत तुम्ही? एवढीच एक घटना झाली का? त्याच्या आधी काय काय घटना घडलेल्या ते येऊ द्या ना समोर. ते इन्क्वायरी नाही तुम्हाला. आणि अक्षय शिंदेचं तुम्ही स्पष्ट लिहिलं बदलापुरा म्हणजे काय? सांगा ना कोर्टात आम्ही बदला घेतला म्हणून, आम्ही मारली गोळी, सांगा. मग तुमच्यात ताकद आहे तर का नाही सांगत? पुण्यातल्या एका नामांकित महाविद्यालयाचा प्रकार तुमच्या कानावर आलाच असेल, तुम्ही आज पुण्यात तर कसं सतत हे प्रकार घडतात? नाही, मला नाही माहिती का. पुण्यात एका महाविद्यालयीन तरुणीवरती बलात्कार केला गेला. 4 जणांनी हा बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल नामांकित. आता अशा पद्धतीनं जे प्रकार होत आहेत आपल्या महाराष्ट्रात, मी तेच सांगतो की इकडे लाडकी बहीण असताना आपली बहीण सुरक्षित नाही, हा आमचा मुद्दा आहे. आमचा मुद्दा लाडकी बहीण असणं म्हणजे काय? या बहिणीची सुरक्षिततेची जबाबदारी घेणं, या बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी घेणं. नाही बाई, तुझ्यावर अन्याय होऊ दे, अत्याचार होऊ दे, 1,500 रुपये घ्या, असं जमतं का? मला असं वाटतं या बहिणीचं संरक्षण, सुरक्षितता महत्त्वाची. ही का राहिली नाही की कायद्याचा धाक राहिलेला नाही. इथं स्वतः राज्याच्या गृहमंत्र्याची नेम प्लेट फोडती एक बाई जाऊन. आत्ता इथंच कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये उद्योगमंत्र्याचा मोबाईल हरवतो. तो स्वतःचा मोबाईल सांभाळू शकत नाही उद्योगमंत्री, स्वतःच्या ऑफिसची पाटी गृहमंत्री सांभाळू शकत नाही. हे राज्याचं संरक्षण काय करणार? शाळांच्या हस्तांतराचा प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा की राज्यातली एक शाळा जी आहे एका जिल्ह्यातली, तिचं हस्तांतर थेट अदानींना करण्यात आले आणि त्याच्यावर शालेय शिक्षण मंत्री असं म्हणतात की रेग्युलर प्रॅक्टिस आहे. जो कोणी व्यावसायिक किंवा उद्योगपती अशा शाळांना मदत करतो त्यात काहीच चुकीचं नाही. वाटतं अदानीचं शैक्षणिक संस्था चालवणं हा धंदा आहे का? मी एखाद्या, आता समजा इथं रयत शिक्षण संस्था आहे, आमच्याकडे एक मराठवाडा शिक्षण प्रसारक संस्था आहे, सरस्वती भुवन संस्था आहे, वेगवेगळ्या नामांकित शैक्षणिक संस्था. यांना जर एखादी संस्था शाळा चालवायला दिली असती तर मी समजू शकतो. अदानीचा काय संबंध? अदानीचा व्यवसाय का शाळा चालवणे? एवढं मला सांगा फक्त. मग सगळ्या टाटा, बिर्ला, अदानी आणि अंबानीला शाळा द्या ना, कशाला चालवता तुम्ही? आता सगळे राष्ट्रपती, शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे काढा ना, अदानीचे लावा लागेल तिथं. अशी स्थिती दिसते एकंदर. असं स्थिती दिसते का ना अदानीला शाळा चालू? अदानीचा शाळा व्यवसाय आहे का? तर नाही आहे. आणि मग अदानीलाच का? आज एक शाळा दिली, उद्या सगळ्या शाळा देतील ना अदानीला. म्हणजे उद्या आज मुलांचं शिक्षणाची स्थितीसुद्धा काय होणार? अदानी काय फुकट देणार आहे का? फुकट शिकवणार आहे का? अदानीच्या हवाली अशा पद्धतीनं शाळा हवाली करणं हे चुकीचं आहे. वाटतं हे महाराष्ट्र विकण्याचे जे प्रकार यांनी सर्रास सुरू केले त्याच्यातला हा प्रकार आहे. तुमच्या मराठवाड्यामधला प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणे, येत्या 8 ते 12 ऑक्टोबरच्या दरम्यान राजकीय भूकंप होणार आहे, महायुती असो किंवा आघाडी असो. नेमकं सूचक आता राजकीय भूकंप रोजच होत असतात, रोजच याच्याकडे भूकंप त्याच्याकडे होत असतात. त्यात नवीन काय? निवडणुकीच्या तोंडावर भूकंप होतच असतात.
बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं उद्घाटन केलं आज मोदींनी, तर मराठवाड्यासाठी हा किती महत्त्वाचा वाटतो तुम्हाला? हे ऑलरेडी 10 वर्षापासून सुरू असलेला प्रकल्प आहे. सगळ्या गोष्टी सुरू आहे. काही उद्घाटनात नवीन काहीही झालेलं नाही. इथं वेगवेगळ्या पद्धतीनं इंडस्ट्री काही ज्या प्रमाणात आलेले चालू आहेत, नवीन येण्याचा प्रयत्न होतोय. आज इथं नवीन काहीही झालं नाही. फॉर्मल त्यांनी उद्घाटन केलं, पण तो ऑलरेडी या ठिकाणी हा इंडस्ट्रियल एरिया ऑरिक नावाने DMIC नावाने सुरू आहे. सिनेटचा विषय आहे. सिनेटमध्ये मोठं यश तुम्हाला मिळाल्यानंतर विधानसभेचा गुलालासाठी तयार व्हा आणि सज्ज व्हा अशी पोस्ट जी आहे ती शिवसेनेकडनं म्हणजे तुमच्याकडनं करण्यात आलेली आहे. खरंच विजयाचा गुलाल तुम्ही तयार करून ठेवला आहे का? बिलकुल तयार करून ठेवलं आहे. आम्हीच नाही, महाराष्ट्राच्या जनतेनं तयार करून ठेवलेलं आहे. आम्ही नाही, तयार करून ठेवणारी जनता आहे. आणि ही जनता निश्चित शिवसेनेवर यशाचा विजयाचा गुलाल उधळणार आहे. त्यालाच जोडून असं आहे की मग जागा वाटपाचं फॉर्म्युला कधीपर्यंत निश्चित नक्की होईल. आता नवरात्रात सगळं कंप्लीट होईल. मुख्यमंत्री पदाचा गुलाल कोणी उधळायचा माहिती? महाविकास आघाडीने उधळायचा आहे. एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र विक्री आहे असं तुम्ही म्हणताय, तर तो मुद्दा जरा एलोबरेट करून सांगा. हे पहा, महाराष्ट्र विक्री आहे. जर माझे मागच्या 2-4 दिवसातले सगळे बघितले, इंडस्ट्री गुजरातमध्ये चालला. महाराष्ट्रातल्या जमिनी मोठ्या प्रमाणात अधिग्रहण करून उद्योगपतीला दिल्या जातात. शाळा उद्योजकाला दिल्या जात आहेत. अनेक संस्था उद्योजकाला दिल्या जातात. मुंबईच्या जमिनी अदानीला दिल्या जातात. आणि हे सगळं काय महाराष्ट्र विक्रीला काढल्याचा प्रकार आहे. यांना काही घेणं नाही. स्वतःचा स्वार्थ, स्वतःची टक्केवारी, स्वतःची खळगी भरणं याच्यावरती या सरकारमधले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याच्याशिवाय यांना कोणताही धंदा नाही. यांना महाराष्ट्र विकला, महाराष्ट्राचं अहित झालं तरी चालतं, परंतु स्वतःचं हित झालं पाहिजे या भूमिकेतून आजचं सरकार काम करतं. म्हणून ते बदललं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. जरांगेंची आत्ताची जी भूमिका आहे, या सगळ्या भूमिकेचा राजकारणावर कसा परिणाम होईल, तुम्ही काय विश्लेषण करता? तुम्ही तिथून बिलॉंग करता. हे जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर जनतेचा पाठिंबा मिळतो. सरकारने या उपोषणाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे असं आमचं सुस्पष्ट. ते दसरा मेळावा घ्यायचं म्हणतात तुमच्यासारखं, तुम्ही तुमचा दसरा चांगला होईल, होतच असतो. नारायणगडावर सातत्यानं मराठा समाजाचा मेळावा होत आलेला आहे. नव्यानं ते सुरू करतील. थँक्यू. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.